मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावे. स्वागत आहे सर्वांचं आपलं चॅनल अल्गो ट्रेडिंग मराठीमध्ये. आजच्या अल्गो ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सेन्सेक्सची एक ऑप्शन बाईंगची अल्गो स्ट्रॅटेजी. आणि ही स्ट्रॅटेजी एका स्पेसिफिक टायमिंगला होणारी अल्गो स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे बरोबर 3 वाजता ही स्ट्रॅटेजी होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्केटमध्ये ना एक 3 वाजताच्या सुमारामध्ये एक मुवमेंट येऊ शकते. ओके, येते असं मी नाही बोलत आहे, बट येऊ शकते. ती मुवमेंट जर आली तरच आपली स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट होणार आहे. ओके, साधारणतः एक 20,000 रुपयाच्या आसपास या स्ट्रॅटेजीला कॅपिटल लागू शकतं. आणि त्याच्यावरती रिझल्ट काय आहेत, बॅक टेस्टिंग रिझल्ट काय आहेत, फॉरवर्ड टेस्टिंग रिझल्ट काय, सर्व गोष्टी आपण इथे शिकायला सुरुवात करू. ओके, मी तुमच्यासमोर स्ट्रॅटेजी शिकवायला सुरुवात करतो. त्याआधी तुम्ही त्या चॅनलवरती नवीन असाल तर अल्गो ट्रेडिंग बद्दल मराठीतनं आपण युट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत, नक्की ते बघून घ्या. अल्गो ट्रेडिंग कशी करायची, अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर, सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आपण या चॅनलतर्फे. ठीक आहे. आता आपण जाऊया आपल्या अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरवरती. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सॉफ्टवेअरची लिंक आहे, तिकडून जाऊन तुम्ही इथे रजिस्टर करू शकता आणि तुम्ही तुमची अल्गो ट्रेडिंग इथे नक्कीच करू शकता. आता मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी इथे क्रिएट करून दाखवतो. एकदम साधी सिंपल स्ट्रॅटेजी, सिंपल लॉजिक्स आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि ही स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी ऑलरेडी तयार करून इथे ठेवलेली सुद्धा आहे. ठीक आहे. इथे बघा, सेन्सेक्सची 3 PM ही स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये ना आपण सिंपल वापर केलेला आहे रेंज ब्रेकआउटचा. ओके, रेंज ब्रेकआउटचा. रेंज ब्रेकआउट म्हणजे काय? मार्केटमध्ये 2:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंतची जी रेंज बनेल, स्ट्रॅटेजीचं लॉजिक समजून घ्या. मार्केटमध्ये 2:30 ते 3 पर्यंतची रेंज बनेल, तिचं ज्या पण साईडला ब्रेकआउट येईल त्या साईडचा आपण ट्रेड घेतोय विथ प्रॉपर स्टॉप लॉस अँड रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. आणि आपण त्याचा अल्गो करतोय. म्हणजे तुम्हाला काही करायचं नाहीये, तुमचा अल्गो तुमच्यासाठी काम करणार. सिंपल 2:20 2:30ची एंट्री आहे. एंट्री 2:30ची एंट्री म्हणजे ही 2:30ची रेंज आहे. एंट्री 2:30ची नाही, रेंज आहे ही. रेंज 2:30 ते 3 पर्यंतची मार्क होणार. ओव्हरऑल स्ट्रॅटेजीचा टायमिंग आहे 2:30 ते 3:15. 45 मिनिट्स ओव्हरऑल या स्ट्रॅटेजीचा टायमिंग आहे फक्त. ओके, त्यानंतर स्ट्रॅटेजी काय आहे? निफ्टी आपण ही स्ट्रॅटेजी करतोय ऑब्विसली सेन्सेक्समध्ये, निफ्टीमध्ये नाही, सेन्सेक्समध्ये करतोय. खाली या, तिथे आपल्याला एक लॉट बाय करायचा आहे कॉलचा ऍट द मनीचा. ओके, ऍट द मनीचा एक लॉट बाय करायचा आहे. कधी ते इम्पॉर्टंट आहे, कधी करायचं आहे? जेव्हा इथे बघा, इथे एक ऑप्शन असतो, इथे एक ऑप्शन असतो ओआरबी रेंज. ओके, ओआरबी रेंज मी ऑलरेडी क्रिएट केलं. ओआरबी रेंज म्हणजे काय की 2:30 वाजल्यापासूनचा आपण जो टायमिंग टाकलाय तिथपासून जी रेंज तयार होईल, ओके, त्या रेंजचा जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा आपल्याला ट्रेड करायचं. मी इथे फक्त ओआरबी रेंज सिलेक्ट केलंय आणि त्यानंतर इथे बघा रेंज ब्रेकआउट सिलेक्ट केलं. ठीक आहे, रेंज ब्रेकआउट सिलेक्ट केलं. रेंज ब्रेकआउट कधी होणार? 3 वाजता. ओके, म्हणजे याचा अर्थ काय सिंपल की 2:30 पासून 3 वाजताची एंट्री होणार. ओके, 2:30 पासून 3 वाजताची कॅन्डल बनणार. ती 3 वाजताची कॅन्डल बनल्यानंतर तुमची एंट्री होणार आहे. कदाचित तुम्हाला हे समजलं नाही अल्गोमध्ये, तर काही टेन्शन घेऊ नका, कारण मी तर तुमच्यासोबत डायरेक्टली फाईल शेअर करतोय. ही या स्ट्रॅटेजीची फाईल तुमच्यासोबत शेअर मी करतो. तुम्हाला ते टेन्शन घ्यायची गरज नाही की आम्हाला स्ट्रॅटेजी बनवायची आहे वगैरे, काहीच नाही. ठीक आहे. इथे बघा, रेंज ब्रेकआउटमध्ये तुम्हाला जेव्हा कॉलचा हाय ब्रेक होईल, म्हणजे आता कॉलचा चार्ट असेल, कॉल ऑप्शनचा तो चार्ट असेल, तर जेव्हा हाय ब्रेक होईल तेव्हा तुमची एंट्री होणार 3 वाजल्यानंतर. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस असणार आहे, ट्रेलिंग स्टॉप लॉस असणार आहे. जेव्हा तुमचं साईडने ट्रेड 5 पॉईंट जाईल तेव्हा 2 पॉईंटचा स्टॉप लॉस ट्रेल होणार. सेम मी ते पुट साईडला पण केलेलं आहे. ओआरबी रेंज सिलेक्ट केलेली आहे. 3 वाजता जेव्हा ब्रेकआउट होणार पुट ऑप्शनच्या चार्टमध्ये वरच्या साईडला. ओके, ओव्हरऑल चार्टमध्ये नाही, पुट ऑप्शनचा जो चार्ट असतो ना, त्याच्या वरच्या साईडला जेव्हा ब्रेकआउट होणार तेव्हा तुम्ही पुट ऑप्शन बाय होणार. म्हणजे जर कॉल ऑप्शनचा ब्रेकआउट झाला तर कॉल ऑप्शन बाय होणार, पुट ऑप्शनचा ब्रेकआउट झाला तर पुट ऑप्शन बाय होणार. अशा प्रकारे ही रेंज ब्रेकआउटची स्ट्रॅटेजी आहे 3 वाजताची. क्लिअर आहे? आता ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस काय लावला? ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावलेला आहे रेंजचा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अशी 2:30 वाजताची ही कॅन्डल बनली, इथला ब्रेकआउट आला कॉलला, कॉल बाय झाला तर स्टॉप लॉस कोणता असणार? हा वाला. सेम ही पुटची कॅन्डल बनली, पुटचा ब्रेकआउट आला, पुट बाय झाला तर स्टॉप लॉस असणार यासाठी. त्या कॅन्डलच्या शेवट लास्ट वाला स्टॉप लॉस असणार 2:30 वाजताची जी रेंज आहे त्या 2:30 वाजताच्या लोचा स्टॉप लॉस असणार. क्लिअर? आता मी स्ट्रॅटेजी करतो बॅक टेस्ट. नाही समजलं असेल, मी तुमच्यासोबत ही फाईल शेअर करणार. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला स्ट्रॅटेजीची फाईल भेटणार. इथे बघा, टेलिग्रामची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. एक 350 लोक तिथे ऑलरेडी जॉईन आहे, तिकडे तुम्हाला फाईल भेटेल. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम जॉईन करा. आता मी स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करतोय. बॅक टेस्टिंगचे रिझल्ट आपण बघून घेऊया, गेल्या 1 वर्षामध्ये काय आलेले आहेत ते या स्ट्रॅटेजीने.
ठीक आहे. आणि ही ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी ही तुम्ही लक्षात घ्या. ओके. सो आता हे रिझल्ट आपल्या समोर येतील. सो तुम्हाला जी मी स्ट्रॅटेजी देईन, जी फाईल देईन, ती तुम्ही काय करायचं, इथे यायचं, बॅकटेस्ट वरती क्रिएट स्ट्रॅटेजी वरती यायचं आणि तुम्हाला एक इम्पोर्टचा ऑप्शन तिकडे अपलोड करायचे. ठीक आहे. बॅकटेस्टिंगचे रिझल्ट आले. कॅपिटल आपल्याला लागलेलं आहे 21,000, म्हणजे 22,000 रुपयाच्या आसपास कॅपिटल लागतंय. बट त्यावरती गेल्या एका वर्षात प्रॉफिट झाला आहे 200%. 22,000 रुपये लावून 44,000 रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता 54%ची अॅक्युरेसी आहे. तुम्ही इथे ट्रेड्स बघू शकता की ट्रेड्स काय झालेले आहेत. लेटेस्ट मध्ये ट्रेड्स बघू शकता, जुनेवाले ट्रेड्स बघू शकता, प्रॉफिट बघू शकता, लॉस बघू शकता. त्या दिवशी जे काय असेल, प्रॉफिट असेल, लॉस असेल, सर्व बघू शकता. ठीक आहे. तुम्हाला मी जी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फाईल देणार आहे, ती इथे यायची, बॅक टेस्ट वरती क्लिक करायची. इथे तुम्हाला इम्पोर्टचा ऑप्शन असतो. इम्पोर्टच्या ऑप्शन मध्ये येऊन इम्पोर्ट करा आणि स्ट्रॅटेजी सेव्ह करा. सेव्ह झाली की तुम्ही स्ट्रॅटेजी अल्गो ट्रेड करू शकता. तर अल्गो ट्रेडिंग कशी करायची किंवा पेपर ट्रेडिंग कशी करायची ह्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवले आहेत. चॅनलवरती बघा, हे सर्व डिटेल व्हिडिओ आहेत. खाली एक व्हिडिओ आहे, हाऊ टू यूज अल्गो ट्रेड सॉफ्टवेअर आणि हाऊ टू लाईव्ह ट्रेड. मी त्यात लाईव्ह ट्रेड करून दाखवतो. नक्की तो व्हिडिओ बघा. तुम्हाला अशाच प्रकारे ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी हव्या असतील, अल्गो ट्रेडिंग मराठीतनं फ्रीमध्ये शिकायचं असेल, तर या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्व इम्पॉर्टंट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. थँक्यू. धन्यवाद.